हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आता आहे ना 7:45 वाजले आणि मामा आहे ना आज चालले ताईंद्यांच्या घरी, म्हणजे दहीवाडीला. सोना ताईंद्यांची इथं चालले. तर ताईंद्यांना भेटायला चालले ते 2-3 दिवस चालले ते. आणि पिल्लू पण माग लागली आहे. पिल्लू कुठे जायचंय? बसनी चालले ना, मिस्टर नेऊन घालणार आहे आणि पिल्लू माग लागली आहे. बाय बाय. तू चालली बाबा बरोबर? बाय बाय करतीये ती, पाय ना नाही पडत ती. बाबा बरोबर चालली तू? बाबा संग चालली? बाबाला म्हणते काय माग बाचा? आग बाई कुठे चालली तू? मामाच्या गावाला चालली का? ए पिल्लू, आम्ही कुठे बचू? हा, तिला किती आनंद होतो बरं का गाडीवरती. पिल्लू बाय बाय बाय. पहिले कशी बाय करती. 8 वाजता बस आहे, 8-8:30ला सोलापूरला बस आहे ना. पिल्लीला घेऊन चालले काय? हळू जाऊ का? येऊ का? बाय बाय कर बाबाला. बाय बाय. आता रडन बर का, यायचं म्हणती ती. पिलू जाऊ दे, बस जाईन बाबाची. कुठं जायचं आता हिला? ती जाणारच पुढे. अगं कुठं चालली? नको बा, चाल घ्या काढून. पिलू जाऊ दे, बाबाला नको. बाय बाय. आलो येऊ नको बरं बाई. चला नको. आलो नको पिल्लू, घ्या माग सोनू तिला. चला येऊ का? हा. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आलोय गिनी गवत तोडायला. एवढं पाडकं संपलेलं आहे आपलं आता, आणि पाठीमागून पण आलेलं आहे, भरपूर मोठं झालं. आणि इकडं मक्काला मटर टाकलं, किती हिरवी गार झाली हे बघा. तुम्हाला दाखवतो, हे बघा पूर्ण हिरवी गार झाली. आणि इकडं दोघींचं काय चालू आहे का नाही, प्रियांकाचं नानूचं बेत. पपई लगेच तोडली पण आणि झाडाची लगेच खायला सुरुवात केली मित्रांनो. आणि इकडं अजून घास कापायचा राहिलाय ना. गोड पपई एकदम. आणि इकडं दोघींनाच कार्यक्रम केलाय पपईचा. मस्त पडेल आडली तिने खाली. तर मला इकडे गिनी गावात तोडायचं आहे. एवढं तोडून झालेलं आहे, अजून 1-2 कवळ्या तोडाव्या लागेल. आणि आता गायांचा पण टाइम झालेला, गाय बांधून आलेलो आहे. तर चला झटपट घास कापून घ्या. पपईचा जोर दाखवा घासावर. पाणी पण चालू आहे तिकडं घासाला. चला. हॅलो फ्रेंड, तर आता आहे ना 5:30 वाजले. घासल मटेरियल टाकायचंय का? घासी ना वाढत नाही ना. तसं हे घासाला 3रं वर्ष आहे का हो? हा, कितवा? हा, 3 वर्षाचाच घास राहतो ना. तर मटेरियल टाकताय, तो वाढत नाही ना त्याच्यामुळं. आणि इकडचा नवीन घास आहे, तर हा भरपूर वाढतो. पण इकडला जुना झालाय ना, आता हे 3रं वर्ष चालू आहे, त्यामुळे घास काय वाढत नाही. त्यासाठी आता मिस्टरीनं मटेरियल टाकू राहिली घासाला. पाणी पण चालू होतं, हे बघा दंडात पाणी साचलेले हे काय, म्हणजे आधी पाणी भरलं होतं. मारतंय आता मटेरियल. कोणतं मटेरियल? 18 मिस्टर बोलले ना 18 आहे म्हणून. हे काय 18 मटेरियल आहे. कोणी माल पण म्हणते याला. हे बघा असं आहे, लाल गोणीचा कलर पण लाल आहे, मटेरियल पण लाल. पूर्ण पाडग्याला टाकणार आहे का? पूर्ण पाडग्याला टाकणार आहे. खालच्या पाडग्याला पाणी लावलेलं आहे आता. आणि हे झाडं जे दिसते ना, हे घासामध्ये लावलेले, तर हे पारशीची लाकूड आहे. पारशीची लाकडं खवलेली. आधी पण मी एक व्हिडिओ टाकली होती, आणि ते पान किती मस्त वाढले, म्हणजे अशी हिरवेगार झालेली. किती मस्त दिसतंय ना ते.
म्हणजे यांनी काय होतंय माहिती का, हे जर लावले ना घासामध्ये तर उंदीर लागत नाही म्हणते घासाला, त्याच्यामुळे ते लावलेले आहे मामांनी. किती भारी फुलले ना हे झाड, जसे काय असे मिरच्या टाईप. आता इकडे कशा मिरच्या रोमले आहे, या नव्या घासामध्ये मिरच्या लावल्या आहे. मिरच्या पण दाखवते मी किती आहे तुम्हाला. हे बघा पूर्ण झाड भरलेलं आहे. पाहिजे किती लागलेलं आहे मिरच्या. इकडं बारीक आहे अजून. हे बघा काही अशा म्हणजे उरफाटे मिरच्या आहे, वरती आहे, वरती तोंड आहे काही मिरच्यांचे. इकडे पण आहे अजून दाखवते मी तुला. इकडे मी घास पण कापते. हे बघा इकडं किती लागलेलं आहे मिरच्या. आणि असं घासाला आले का मिरच्या पण घेऊन जाता येत्या घरी. म्हणजे बघा आता या मिरचीला बघा खाली पाहिजे ना किती लागलेलं आहे. अशा ना सगळ्या झाडांना मिरच्या लागलेल्या आहे, सगळ्या घासाच्या रानामध्ये. ते तिथं पण बघा आता ही मिरची दाखवते मी. बघा किती भरली, किती भरली ना. काळा कलर आहे थोडंसं मिरच्यांचं. ज्यावेळेस संपल्या ना घरच्या मिरच्या त्यावेळेस इथून तोडून नेतो आम्ही घासातून. तात्या भारी वाटते. आता बाजारातून नाही आणते विकत, कारण आता घरीच मिरच्या निघते आहे भरपूर. हे बघा सगळे झाडं ना पूर्ण अशी भरलेली आहे मिरच्यांनी. चला आता मी घास कापून घेते इकडं. दिवस पण मावळायला आलाय. हा पाणी चालू आहे ना तिकडं. आबळ कसं दिसतंय आबळ वरती.